नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय मल्हार डेअरी फार्म यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो, आपल्या फार्मवरच व्हिडिओ आहे जय मल्हार डेअरी फार्म पनवेल। दोन म्हशी विक्रीसाठी आता आजचा दिनांक आहे 6 मार्च 2026। एक बन्नी म्हैस आहे आणि एक मुर्रा म्हैस आहे। दोन्ही म्हशी विक्रीसाठी आता दोन्ही म्हशींना 10-10 महिन्याच्या आसपास झालेले आहेत। वरचे दिवस बाकी आहेत, 2-2 3-3 4-4 काय घेतील ती। तर मित्रांनो, दोन्ही म्हशी तुम्हाला व्यवस्थित दाखवणार आहेत। ज्या शेतकरी बंधूंना खरेदी करायचे असतील त्यांच्यासाठी व्हिडिओमध्ये लगातार आपला मोबाईल नंबर असणार आहे, तुम्ही संपर्क करू शकता। तर ही म्हैस बन्नीची मित्रांनो बघू शकता तुम्ही, कासाचं स्ट्रक्चर वगैरे खूप छान आहे। अजून म्हशीला एक 3-4 दिवस टाईम आहे आणि सडांची साईज वगैरे पण व्यवस्थित आहे। पातळ चमडीची पुठ्ठा वगैरे तुम्ही बघू शकता। बऱ्याच शेतकरी बंधूंचे गाभणसाठी वेळेला झालेल्या म्हशींसाठी फोन येत असतात मित्रांनो, पण मालाचं शॉर्टेज झालं आहे आणि किमतीसुद्धा चांगल्या प्रमाणात वाढलेल्या आहेत। ज्यांना आता उन्हाळ्यात गरज नसेल मशीनची त्यांनी नाही खरेदी केली तरी हरकत नाही आहे। ज्यावेळेस जून जुलै ऑगस्टच्या दरम्यान थोडे बाजार उतरते तुम्ही खरेदी करू शकता, पण ज्यांना गरजच आहे खरेदीची किंवा दुधाची गरज आहे त्यांना पर्याय नसतो। तर या दोन्ही म्हशी आपल्या फार्मवर विक्रीसाठी आता दोन्ही म्हशी खात्रीशीर आता आणि या दोन्ही मशीनचे 15-15 लिटर प्लसची क्षमता आहे। कमीत कमी 15-15 देतील, कमी देणार नाही आहे। आता वेणारच आहेत, वेळेला राहिल्या तर दूध काढून सुद्धा देऊ आणि जर आत्ता कोणाला पाहिजे असेल तर आत्तासुद्धा भेटतील। बादबट्टा काय फॉल्ट वगैरे काही नाही दोन्ही मशीनमध्ये, बघू शकता तुम्ही। बन्नीसाठी पण कधी कधी फोन येत असतात मित्रांनो। गुजरातची म्हैस कशी असते आणि मुर्रा म्हैस कशी असते तर दोन्ही म्हशी तुम्ही इथंच बघू शकता एकाच व्हिडिओमध्ये। एकदम परफेक्ट गुजरातची म्हैस आणि परफेक्ट मुर्रा म्हैस दोन्ही उभा आहेत। तर ही मुर्राची रेडी आहे दुसऱ्या वेतातली, बघू शकता। हिला पण 10 महिने पूर्ण झालेले आहेत। दोन्ही मशीनचे कासांची साईज वगैरे चांगली आहे, सडांची साईजची पण खूप चांगली आहे। इम्प्रूव्हमेंट कास आहे, मिल्क फेन वगैरे पण बघू शकता तुम्ही, स्ट्रक्चर खूप चांगलं आहे। वाटती पायलरसारखी पण दुसऱ्या वेतात आहे, हे बघू शकता। ही आहे मुर्रा आणि ही आहे गुजरात। तर बरेच फोन येत असतात आधीमध्ये, गुजरातची कशी ओळखायची, मुर्रा कशी ओळखायची। तर ह्या व्हिडिओ बघितलं तर तुमच्या लक्षात येईल गुजरातच्या म्हशीचं स्ट्रक्चर कसं असतं। ही गुजरातची म्हैस आहे, ही पण दूधची म्हैस आहे आणि हिचे पण ब्रीड कॅरेक्टर चांगले आहेत। दोन्ही म्हशींना पाठीमागं डोळा आहे, बघू शकता इथं। हिचे पण चांगले ब्रीड कॅरेक्टर आणि उभी कास आहे थोडी, पण दूध देणारी म्हैस आहे। पण घुमा देस को जरा, हिचे बघू शकता। मुर्राची खासियत पुठ्ठा वगैरे फिट कास झालेली आहे आणि एकदम पातळ चमडीची म्हैस आहे, एकदम सॉफ्ट चमडी आहे। बघू शकता कासाची साईज या साईडने पण। हे बघू शकता मिल्क फेन वगैरे मुर्राची खासियतच असते, मिल्क फेन फुल असतात एकदम। हे पूर्ण कासावर मिल्क फेन आता हे बघू शकता। कासाला चांगल्या सुशोभित करतात आणि ब्रीड दुधाचे कॅरेक्टर ह्याच्यामधून दिसतात। चेहरा वगैरे मुर्रा म्हशीची आणि गुजरातच्या म्हशीची ओळख आहे मित्रांनो। दोन म्हशी एकाच व्हिडिओमध्ये येतात, तुम्ही बघू शकता। तर ह्या दोन्ही म्हशी विक्रीसाठी आहेत आणि दोन्ही म्हशींची किमतीचा विषय आला तर 1.5 लाखाच्या वरचं बजेट आहे मित्रांनो। 1.5च्या आतल्यांनी कोणी कृपा करून फोन करू नका। 1.5 लाखाच्या प्लस बजेट आहे दोन्हींचं बी आणि ट्रान्सफर वगैरे कुठं होतील महाराष्ट्रात किंवा कुठं बी काही ट्रान्सफरचा प्रॉब्लेम नाही आहे। सोड तिला जरा, मोरकीकडून सोड ना तिला, तर बाहेर दाखव, सोडून चालून दाखव जरा थोडं। इथंच आतमध्ये वड थोडी फक्त। तर एक थोडी चालल्यावर आयडिया येते, चालून सुद्धा दाखवतो तुम्हाला। रुक 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 नुसतं चालला ते, रस्सी खोल ना, ती मोरकी खोल ना। तर खूप चांगली रेडी आहे मित्रांनो, ज्यांना खरंच ब्रीडिंग करायची किंवा चांगली सांभाळायची। चालो, कासाची साईज तुम्ही बघू शकता। बस फिरव, एकदम जे मुर्राचे सगळे कॅरेक्टर असतात ते रेडीमध्ये येतात। घे वायरच घे थोडी। बऱ्याच शेतकरी बंधूंची चालून दाखवायची इच्छा असते। ते फावडं काढ बाजू साईडचं, चालल्यावर थोडी म्हैस व्यवस्थित दिसते। धर
तर हे बघू शकता रेडी ची साईज वगैरे. तर हिची साईज वगैरे चांगली, कास वगैरे चांगली. चालव थोडी इकडं. आणि पातळ चमडीची दूध लाईनची म्हैस कशी ओळखायची मित्रांनो, तर घे थोडी पुढं. हे शिरा वगैरे खूप चांगले आहेत ह्याच्या कासावर. घे इकडे, इकडे चालव. चालव. बांध इथं आणि तिला बी अंदाज बांध तिथं. तर ही म्हैस बी विक्रीसाठी मित्र बघू शकता. आता परफेक्ट तुम्हाला चांगली आणि व्यवस्थित दिसली असेल. चमडी वगैरे पातळ चमडीची आणि म्हशीची चमडी वगैरे लगेच लक्षात येते मित्रांनो. दूध देणारी म्हैस तुम्हाला ओळखता आली पाहिजे. तर ही बन्नीची म्हैस आहे. चालव जरा. हिची पण तब्येत वगैरे खूप छान आहे. ही बी म्हैस आहे. थांबव जरा, थांबव. अजून कच्ची आहे थोडी. हिची कास अशी उभी टाईप आहे, पण ही अशा सुद्धा म्हशी दुधाची असतात. आणि ही म्हैस पिळलेली पाठीमागच्या वेळेला. हिची धार वगैरे खूप मोठी आहे. फिरव. चालव. 4-4 दिवस जरी अजून काढले म्हशीने तरी अजून चांगल्या लागतील. आणि तब्येती वगैरे पण व्यवस्थित येतात. चालव. चालव खाली खिंग घे. बस. पुठ्ठा वगैरे व्यवस्थित म्हैस दिसली असेल तुम्हाला. बांध या साईडला. तर ह्या दोन्ही म्हशी विक्रीसाठी आहेत मित्रांनो. ज्या शेतकरी बंधूंना खरेदी करायचे असतील त्यांनी आपल्या मोबाईल नंबरला संपर्क करा. तर कुठल्या शेतकरी बंधूंच्या म्हशी विक्रीसाठी असतील, लॉट विक्रीसाठी असतील तर आपल्या जय मल्हार डेअरी फार्मच्या चॅनलशी संपर्क. कुणाचे जर लॉट विक्रीसाठी असतील, विकायचे असतील, व्हिडिओ जरी बनवायचे असतील तरी आपल्या जय मल्हार डेअरी फार्मच्या मोबाईल नंबरचा संपर्क करा. ज्या ज्या वेळेस म्हशी विक्रीसाठी असतात त्या त्यावेळेस आपण व्हिडिओ घेऊन येतो मित्रांनो. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक गुजरात आणि एक मुर्रा ह्या म्हशी दाखवल्या मित्रांनो. दोन्ही म्हशी विक्रीसाठी येतात. हे बघू शकता ह्या साईडने पण कासाची एकदम तिला पूर्ण साईज. आणि अशा कासाला चांगलं दूध असतं. फिट कासाला ह्या कासापेक्षा ह्या कासाला जास्त प्राधान्य द्या आणि दिलंच पाहिजे. ही एकदम व्यवस्थित कासाने फिट आणि इम्प्रूव्हमेंट ब्रीडचे लक्षण आहेत. पहिल्या जुन्या काळात अशा गुजरातला बऱ्याच म्हशी राहायच्या मोठ्या कासाच्या किंवा खाली कासाच्या. पण आता जर हरियाणामध्ये काय बदल झाला तर ह्या कासांच्या साईजमध्येच हरियाणाला चांगला बदल झाला. इम्प्रूव्हमेंट ब्रीड काय हे घे आतमध्ये दिला. बदल इम्प्रूव्हमेंट ब्रीड म्हणजे काय त्याच हाच बदल झाला आहे मित्रांनो. एचएफमध्ये जसा फिट कासा येतात आणि त्यांना जास्त दूध आहे. मोठी कासला किंवा मोठ्या ह्याला दूध कमी होतं किंवा त्याला काय अडचणी येतात. त्याच्यामुळे त्यासाठीच ब्रीडवर काम करणं, ब्रीड काय असतं ह्या गोष्टीसाठीच काम करणं. जाऊ दे. तर खूप चांगली रीड आहे मित्रांनो. ही सुद्धा सांभाळण्यासारखी. चांगली किती वेळ जरी ठेवली तरी सिमेसनी आहे. HLDBच्या सिमेसनी गाभण आहे. त्याचा नंबर वगैरे माहीत नाही मला, पण HLDB सिमेसनी गाभण आहे. आपल्या मित्राकडेच रेडी होती. आणि तिला पण राहू दे खाली बांध मोरकी या साईडला. तर ह्या दोन म्हशी विक्रीसाठी येतात. HF गाय आहे. 4 दात आहे. पहिल्याच वेतात वेलेली 20-21 लिटर दूध आहे आता. तर ज्या शेतकरी बंधूंनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. असे चांगले चांगले व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा प्रयत्न आहे. तोपर्यंत नमस्कार. जय महाराष्ट्र.